मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे। उद्या आणि परवा दिल्लीमध्ये राज ठाकरे असणार होते, मात्र त्यांचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे। काय कारणामुळे हा दिल्ली दौरा रद्द झाला हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र उद्या आणि परवा राज ठाकरे दिल्लीला जाणार होते, तो दौरा रद्द झालेला आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। विवेक, काय अधिक माहिती मिळते? राज ठाकरे उद्या आणि परवा 2 दिवस दिल्लीमध्ये असणार होते, भेटीगाठी ते घेणार होते लोकांचा, काय सांगशील? राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचं 27 जानेवारीला मुंबईमध्ये लग्न आहे आणि या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जाणार होते। त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील ते भेट घेणार होते अशी आपल्याला माहिती होती। 7 आणि 8 म्हणजे उद्या आणि परवा राज ठाकरे यांचा दिल्लीत मुक्काम होता आणि त्यानंतर ते परत येणार होते। मात्र हा दौरा आता रद्द झाला आहे अशी आपल्याला माहिती मिळते। काय कारणामुळे नेमका हा दौरा रद्द झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण पक्षातल्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की राज ठाकरे यांचा मुंबईतलाच काही कार्यक्रम व्यस्त आहे, त्याच्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी हा दौरा रद्द केला आहे अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळते। खरं तर राज ठाकरे हे दिल्लीत गेल्यानंतर राहुल गांधींची भेट घेतील आणि मोदींची भेट टाळतील अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात चर्चा होती। मात्र आता राज ठाकरे यांनी आपला दिल्ली दौराच रद्द केलेला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल विवेक। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या संपर्कात होते आणि माहिती देत होते की 2 दिवसांचा राज ठाकरेंचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली। दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आणि आगामी निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातच चर्चा झाली अशी सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळते आहे। कारण मुलाच्या लग्नाची म्हणजे अमितच्या लग्नाची पत्रिका ही शरद पवारांना राज ठाकरेंनी आधीच देऊ केलेली आहे, त्यामुळे आजची भेट ही राजनैतिक होती। राजकीय पातळीवर सगळ्यात महत्त्वाची आज दिवसभरातली ही बातमी होती की राज ठाकरेंनी आज शरद पवार यांची भेट घेतली। या सगळ्या संदर्भात मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधला। आपण ऐकूया सचिन अहिर काय म्हणाले। आजही जी बैठक झालेली आहे अधिकृत रीतीने अजूनपर्यंत पक्षाची कडनंही देखील काय तसं दुजोरा दिलेला गेला नाहीये, पण स्वाभाविकच आहे की ज्यावेळी 2 राजकीय पक्षाचे मोठे नेते बसतात तर त्या राजकारणाची चर्चा जी होणं कर्मप्राप्तच आहे। परंतु कुठच्याही प्रकारे युती किंवा त्याची कुठची तरी सीट त्यांनी मागितली आहे किंवा काय अशी चर्चा कदाचित झाली नसावी। सचिनजी, तुम्ही जरी म्हणत असलात की याबाबत तुम्हाला अधिकृत कुठली माहिती नाही, मात्र आमच्याकडे जी माहिती आहे यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि राज ठाकरे यांची ईशान्य मुंबईच्या जागेबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला राष्ट्रवादीला ईशान्य मुंबईची जागा मुंबईमध्ये किती महत्त्वाची आहे आणि मनसेनी जर ती मागितली तर ते सोडणं तुमच्यासाठी खरोखर म्हणजे सोपं असेल का? काय अधिक माहिती तुमची? एक तर पहिली गोष्ट, मनसेचा कुठचाही काडीमात्राचा संबंध युतीशी किंवा लढाईची किंवा ही भूमिका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर नाही आहे, हे मी स्पष्ट करू इच्छितो। मनसे सोडा, काँग्रेसनी सीट मागितली तरी ती सीट आम्ही सोडणार नाही। त्याला कारण असं आहे की मुंबईत आम्ही 2 जागा मागतोय, त्यात 1 जागेवरती शिक्कामोर्तब करून घेऊन ईशान्य मुंबईमध्ये आमची सिटिंग सीट आहे, आमचे खासदार निवडून आलेले आहेत आणि त्या भागामध्ये देखील आमचे नगरसेवकांची संख्या चांगली रीतीने आहे आणि म्हणून असे कोण जर दावा करत असेल तर पहिली गोष्ट त्यांच्याबरोबर असणारी लोक आज कुठच्या पक्षात गेलेत किंवा काय गेलेत हा सर्व गणिताचा भाग होऊ शकतो। ज्यावेळी अशी कुठे चर्चा भविष्य काळामध्ये किंवा होण्याची शक्यता किंवा वर्तवण्याचा प्रयत्न कोण करत असेल ते होईल, जे आज पण नाही आणि उद्या पण भविष्य काळामध्ये होईल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। अक्षय कुडकेलवार, आता सचिन अहिर यांनी काही वेळापूर्वी जी आपल्याला प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकली। जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून काहीही सांगितलं जात असलं तरी हे स्पष्ट आहे की राज ठाकरेंनी राजनैतिक कारणांनीच शरद पवारांची भेट घेतली, काय सांगाल? सुवर्णा, जर 8 तारखेलाच अमित ठाकरे यांच्या शरद पवार ठाकरेंनी दिली तर मग पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अशावेळी 2019 सुरू झालेला आहे।
सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण झालेलं आहे। अशात राज ठाकरेंनी भेट घेतली तर ती नक्कीच लोकसभा निवडणुकीतील जागा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडीमध्ये जाण्यासंदर्भातली ही भेट होती, ही गोष्ट नक्की आहे। अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांनी दिली आहे। या भेटीमध्ये जी चर्चा झाली प्रामुख्याने ती दोन जागांसंदर्भात झाली, ज्या दोन ठिकाणी मनसेचं थोड्याफार प्रमाणात जे आहे ते प्राबल्य आहे। यातील एक जागा ईशान्य मुंबईची, ज्या जागेबद्दल आता सचिन अहिर हे स्पष्टीकरण देत होते की ती जागा सोडली जाणार नाही। सचिन अहिर जरी म्हणत असले की ती जागा सोडली जाणार नाही, म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी सिटिंग MP कॅन्डिडेट होता, खासदारकीचा उमेदवार होता, पण राज ठाकरे किंवा मनसे लोकसभा निवडणुका लढवणार नाही असा समज करूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे राज ठाकरे यांना आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत होते। स्थानिक नेत्यांना जरी राज ठाकरे नको असतील, मात्र राज ठाकरे सारखा मंचावरून धडाडी बोलणारा नेता, धडाडी वक्तृत्व असणारा नेता सध्या तरी काँग्रेस राष्ट्रवादीकडे नाही आहे। पण सध्याची जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत राज ठाकरे यांना ज्या काही 1-2 जागा लागतील, या जागी राज ठाकरेंना सोडायचं, याचा उपयोग राज ठाकरेंच्या भाषणाला जी मोठी गर्दी होते, राज ठाकरेंचा जो एक मोठा श्रोता वर्ग आहे याला आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं, हे प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी करतील। कारण दोन्ही पक्षाकडे अशा पद्धतीचं आक्रमक वक्तृत्व असलेला सध्या तरी कुठला नेता सध्या दिसत नाही। दुसरी जागा जी जागेबद्दल आणखी चर्चा व्यक्त केली जाते ती जागा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची, अर्थात ही जागा सुद्धा राष्ट्रवादीच्याच कोट्यामध्ये आहे। या ठिकाणी आनंद परांजपे हे म्हणजे इच्छुक उमेदवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसकडनं। या जागेवर सुद्धा जागेची मागणी सुद्धा किंवा या जागेवर सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही जागा सोडावी अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाली। याचं कारण असं आहे की राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा कार्यकर्ते, त्याचसोबत त्यांचा मराठी वर्ग हा कल्याण डोंबिवली मतदारसंघात जास्त आहे आणि याचाच फायदा राज ठाकरे कुठतरी आपल्या लोकसभा निवडणुकीत मिळवून घेण्याचा प्रयत्न करतील। आणि यासाठी आपण जर बघितलं तर गेल्या काळापासून अनेकदा राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीला भेटी दिल्या आहेत। नक्की अक्षय, काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या पदरात पाडून घेता येतील का, याचाही प्रयत्न होऊ शकेल, किंवा फक्त मनसेचा जो ऑरा आहे त्याचा फायदा आघाडी करून घेते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अक्षय माहिती दिल्याबद्दल। लगेचच पुढच्या बातमीकडे वळतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत। त्यातली महाराष्ट्रातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे राज ठाकरेंनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीत 2 तास चर्चा झाली। आगामी निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या 8 जागांबाबत बैठक प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सुरू आहे। मुंबईमध्ये 4 वाजता ही बैठक होणार आहे, तर भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून गुप्त बैठका सुरू आहेत अशी ही सूत्रांची माहिती आहे। आज मिरजमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचा जाहीर मेळावा होणार आहे। MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या बैठकीला संबोधित करणार आहेत। तर 5वी महत्त्वाची दिवसभरातली घडामोड ती म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज लातूर दौऱ्यावर येणार आहेत। कार्यकर्त्यांची संघटनात्मक संकल्प बैठक आज होते आहे आणि त्यासाठी ते लातूरात आहेत। अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलंय। यावेळी एका क्रिकेट सामन्याचं उद्घाटन अमित ठाकरेंनी केलं। अमित ठाकरे या निमित्तानं क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करताना पाहायला मिळाले। अशी फटकेबाजी लवकरच राजकीय वर्तुळातही दिसेल असं मत यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केलं।
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। काल त्यांनी धुळे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं समजतंय। लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तुम्ही तुमची कामं करून घ्या, कारण त्यानंतर तुम्हाला लोकसभेच्या कामालाच लागायचंय, असं दानवे नगरसेवकांना सांगत होते। 2 किंवा 3 मार्चला लोकसभेची अधिसूचना निघणार आहे। देशभर राज्यभर हे वातावरण सर्व सुरू झालंय। तुमचे काय काम आहे आता महिना 15 दाखवून घ्या लवकर आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी आपली वैयक्तिक भूमिका असली तरी पक्षादेश देत नाही तोपर्यंत पुढाकार घेणार नसल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय। आपली भूमिका नेहमीच तोडो नाही तर जोडो राहिलेली असल्याचं ते म्हणाले। त्यांच्याशी या सगळ्या संदर्भातच संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सध्या आपल्या सोबत आहे। एकंदरीत सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे यांचे दौरे आणि या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकी त्यांची या सगळ्याबाबत काय भूमिका असणार आहे। सर, 2019 वर्ष सुरू झालं, या वर्षात राज्यात महत्त्वाच्या निवडणुका लोकसभा आणि राज्यसभेच्या लागतील। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीबाबत अनेक तर्कवितर्क चर्चा आणि अनेक फॉर्म्युले बाहेर चर्चिले जात आहेत। नेमकी आपली याबाबत काय भूमिका असणार आहे, शिवसेनेची काय भूमिका आहे? मी स्वतः जोडणार आहे, तोडणारा नाही। आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर मी काम करतोय। राज ठाकरे स्वतःहून बाहेर गेलेले आहेत, त्यांना जेव्हा हवं तेव्हा त्यांनी यावं पक्षामध्ये, त्यांचं स्वागत करू, परंतु कोणत्याही प्रकारचा दमदाटी करून शिवसेना शरण जाणार नाही हे निश्चित आहे। आणि आज शिवसेना ही गरज झाली लोकांची, त्यामुळे हे दोघं एकत्र येण्याचा संभव कमी दिसतोय। एक पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांची जडणघडण तुमच्या समोर झाली, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघाही भावंडांना राज्याच्या राजकारणासाठी सल्ला काय द्याल, प्रयत्न काय असणार? मी प्रयत्न करणार नाही, याचं कारण हे दोघेही समजूतदार आहेत, आजचं राजकारण जवळून पाहत आहेत आणि ज्यागा एखादी गोष्ट स्वतःची वाटते आणि तो जर बुद्धिमंत असेल तर तो योग्य मार्ग योग्य वेळी काढतो, हा माझा भरोसा आहे। महाराष्ट्राची गरज काय आहे? ठाकरे विरुद्ध ठाकरे की ठाकरे अधिक ठाकरे? महाराष्ट्राची गरज मराठी माणसांच्या एकजुटीची आहे, हिंदूंच्या एकजुटीची आहे आणि या दोन्ही गोष्टी दोन्ही नेते बोलत आहेत, तेव्हा मला विश्वास वाटतो की ते एकत्र येतील। परंतु मी जोपर्यंत पक्ष आदेश देत नाही तोपर्यंत चर्चा करणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे लातूर दौऱ्यावर आहेत। अमित शहांच्या दौऱ्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे। लातूरसह अन्य 4 जिल्ह्यातल्या 5,500 कार्यकर्त्यांची संघटनात्मक संकल्प बैठक होणार आहे। यावेळी या बैठकीच्या माध्यमातून विजयाचा संकल्प केला जाणार आहे अशी माहिती मिळते। उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाळेकर पूजाकरी महिलांनी आज देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं। तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन समस्त महिला दर्शन घेतातच, पण पाळीकर समाजाच्या महिलांना आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखित अनुमती नव्हती। आज या पाळीकर पुजारी महिलांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं। भोपे पुजाऱ्यांच्या महिलांना देवीच्या चरणांना हात लावून दर्शनाचा मान आहे, तोच मान आम्हालाही मिळावा अशी पाळीकर पुजारी महिलांची मागणी होती, पण या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून या महिलांनी हे पाऊल उचललं। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। बालाजी, काय सांगाल? खरं तर तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये
सगळ्याच महिलांना जाऊन दर्शन घेण्याची मुभा आहे, अनुमती आहे, असा कुठलाही वाद तुळजाभवानी मंदिरासंदर्भातला नाही। आज या पाळेकर पुजारी महिला ज्या आहेत त्यांनी हे पाऊल का उचललं? एकूण जर बघितलं त्याच्या मागे थोडी अशी पार्श्वभूमी पण आहे की मंदिर मूर्तीची झीज होते, याच्यामुळे मूर्तीला हात लावून सहसा दर्शन तिथं केलं जात नाहीये। आणि भोपे पुजाऱ्यांच्या महिलांना, पाळेकर पुजाऱ्यांच्या महिला ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भोपे पुजाऱ्यांच्या महिला ह्या मूर्तीचं चरण स्पर्श करून दर्शन घेतात, तसा मान आम्हालाही किंवा तसं दर्शन आम्हालाही मिळावं। बघितलं तर या महिला साधारण भाविक म्हणूनच तशा गणल्या जातात, जे महिला आहेत पाळेकर असतील किंवा भोपे पुजाऱ्यांच्या महिला असतील त्या साधारण भाविक म्हणून तिथे गणल्या जातात। मात्र भोपे पुजाऱ्यांना जो मान मिळतो दर्शन करण्याचा चरण स्पर्श करून, तसा मान आम्हाला मिळावा अशी यांची पाळेकर पुजाऱ्यांची मागणी, महिलांची मागणी होती। तशा पद्धतीचं त्यांनी निबंधक असतील, आयुक्ताकडे असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे त्यांनी वारंवार अशा स्वरूपाच्या लेखी स्वरूपाची मागणी केली होती। मात्र यांच्या मागणीकडे गेली अनेक दिवसापासून दुर्लक्ष केलं जात होतं। पण काल याचं हे करत या महिलांनी मंदिरात जाऊन पूजा करून देवीचा चरण स्पर्श करून दर्शन घेतलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन पद्धतीत जाऊन हे दर्शन महिलांनी घेतल्यामुळं हा सध्या तुळजापुरात किंवा एका उस्मानाबाद जिल्हा परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे की पाळेकर पुजाऱ्याच्या महिलांनी दर्शन घेतल्यामुळे आता या महिलांवरती काही प्रशासन कारवाई करणार का किंवा काही आणखी याच्यावरती वेगळे काही निर्णय शासन किंवा मंदिर संस्थान किंवा ट्रस्ट घेणार का, हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। नक्की बालाजी, धन्यवाद। आपण रत्नागिरीतून रत्नागिरीमध्ये एरो मॉडेल या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या सर्वत्र चर्चेला विषय असलेले राफेल यात आकर्षण ठरलं। यावेळी 11 विमानांच्या मॉडेल्सची आकाशात झेपावून चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। हा शो पाहायला रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केलेली होती। तर नागपुरामध्ये भोसला मिलिटरी स्कूलच्या कस्तूरचंद पार्क इथं आयोजित 23व्या वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात भोसलाच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, एअर मॉडेलिंग शो, घोडेस्वारी, लेझिम, भालाफेक, बँडपथक यासह अनेक प्रात्यक्षिकं सादर केली। भारतीय लष्कर आता नॉन कॉन्टॅक्ट वॉर म्हणजेच प्रत्यक्ष सीमेवर लढाईसोबतच उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून लढाई करण्यासाठी सज्ज आहे, असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।